जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता आणि तुम्ही बघताय प्राजक्ता चौगले HR हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल। आज आपण ICICI बँकेतर्फे आलेले लेटेस्ट जॉब ओपनिंग बद्दल डिस्कस करणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा, याच्यामध्ये फॉर्म भरणं थोडंसं अवघड आहे, त्यामुळे व्हिडिओचा कोणताही पार्ट स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तत्पूर्वी जर तुम्ही प्राजक्ता चौगले HR या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ICICI बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करिअर्स पेजवरून तुम्ही अप्रेंटिसशिपसाठी इथे अप्लाय करू शकता। हो, इथे सध्या अप्रेंटिसशिपसाठी प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि या अप्रेंटिसशिपचा कालावधी हा 1 वर्ष असणार आहे। तुम्ही हा फॉर्म सविस्तर हा फॉर्म आपण कसा भरायचा आहे ते आपण बघून घेऊयातच। तत्पूर्वी तुम्ही याच्याबद्दल काही डिटेल्स समजून घ्या। इथे कोणतीही एग्जाम होणार नाही आहे किंवा इंटरव्ह्यू होणार नाही आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टायपेंडसुद्धा भेटणार आहे आणि तुमच्या अप्रेंटिसशिपचं कंप्लीशननंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेटसुद्धा इश्यू होणार आहे आणि फ्रेशर्स असतील किंवा एक्सपिरियन्स्ड असतील तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मेन वुमन ऑल ओव्हर इंडियामधून तुम्ही या प्रोग्रामसाठी एलिजिबल आहात, तर तुम्ही याचे डिटेल्स बघून घेऊ शकता। ICICI बँकेमध्ये अप्रेंटिसशिप प्रोग्रामसाठी अप्लाय करण्यासाठी काय एलिजिबिलिटी आहे ते आपण समजून घेऊयात। याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असणं गरजेचं आहे। तुम्ही इथे बघू शकता शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितली आहे, मिनिमम ग्रॅज्युएशन हे कंप्लीट असणं गरजेचं आहे। आणि या अप्रेंटिसशिपचं ट्रेनिंग पिरियड किंवा कालावधी काय असणार आहे, तर या प्रशिक्षणाचा कालावधी हा 1 वर्ष इतका असणार आहे। आणि या अप्रेंटिसशिपसाठी जो एज क्रायटेरिया असणार आहे तुम्ही बघू शकता, मिनिमम 18 इयर्स असणं आवश्यक आहे आणि मॅक्झिमम 28 वर्ष ही त्याची वयाची मर्यादा आहे। या अप्रेंटिसशिपसाठी तुम्हाला प्रति महिना 9,000 इतका स्टायपेंड दिला जाणार आहे। या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ICICI बँक करिअर्स तुम्ही गुगलला टाकू शकता। त्यानंतर ICICI बँक करिअर्समध्ये गेल्यानंतर स्क्रीनवर दिल्याप्रमाणे इथे बघू शकता अप्लाय फॉर अप्रेंटिसशिप अशी टॅब आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा काहीसा इंटरफेस इथे ओपन होईल। अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन फॉर्म हा फॉर्म इथे आपल्याला फिलअप करावायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ड्युरेशन या ट्रेनिंगचं असणार आहे 1 वर्ष आणि मॅक्झिमम एज 28 वर्षापर्यंत जे कॅन्डिडेट्स असतील ते इथे नक्कीच अप्लाय करू शकतात। स्टायपेंड याच्यासाठी त्यांनी मिनिमम 9,000 इतकं ठेवलेलं आहे आणि हा फॉर्म आता कसा भरायचा आहे तो बघून घ्या। इथे फुल नेम तुम्हाला टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं व्हॅलिड मोबाईल नंबर इथे टाका तुम्ही। त्यानंतर इथून तुम्ही डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करायची आहे, जी तुमची आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ असेल तीच तुम्ही इथे टाका। करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे आणि परमनंट ॲड्रेस, काही जणांचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस याच्यामध्ये तफावत असू शकतात। मूळ गाव आणि करंट लोकेशन, भाड्याने सुद्धा काही लोक राहतात जॉबसाठी, सो त्या पद्धतीने काळजीपूर्वक तुम्हाला हे डिटेल्स भरायचे आहेत की करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये तुम्ही ॲक्च्युअलमध्ये कुठे राहता आणि परमनंट ॲड्रेस तुमचा जर आधार कार्डवर काही वेगळा ॲड्रेस आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे फिल करू शकता। तुम्हाला इथे फादर्स नेम टाकायचं आहे, ईमेल ID तुमचा व्हॅलिड ईमेल ID जो तुम्ही नेहमी यूज करता तो इथे फिलअप करायचा आहे। करंट होम स्टेट तुम्ही आत्ता कुठे राहत असाल ते स्टेट्स तुम्हाला लोकेशन टाकायचं आहे। परमनंट होम स्टेट टाकायचं आहे, हे सुद्धा करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेसनुसारच तुम्हाला फिलअप करावायचं आहे। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला इथे सबमिट करायचे आहेत, ज्याच्यामध्ये नेम ऑफ द युनिव्हर्सिटी बोर्ड, फॉर एक्झाम्पल कोल्हापूर बोर्ड असेल किंवा पुणे युनिव्हर्सिटी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, त्यानुसार तुम्हाला इथं ते सबमिट करायचं आहे, लिहायचं आहे। नेम ऑफ कॉलेज इन्स्टिट्यूट तुमच्या कॉलेजचं शाळेचं जे काही नाव असेल ते इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे। तुम्ही कोणता कोर्स केलेला आहे, फॉर एक्झाम्पल BBA असेल, BA असेल किंवा BSc असेल, त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता आणि सिलेक्ट द इयर ऑफ कम्प्लिशन ऑफ युअर हायेस्ट क्वालिफिकेशन, जे काही तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन आहे, वेदर ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा PhD धारक असाल तरीसुद्धा तुमचं कोणत्या वर्षी हे हायेस्ट क्वालिफिकेशन कंप्लीट झालं त्यानुसार इथे तुम्हाला ते इयर सिलेक्ट करायचं आहे। आणि इथे तुम्ही सर्टिफिकेट अटॅचमेंट सिलेक्ट फाईल्समधून तुमचे जे सर्टिफिकेट मार्कशीट आहे ते इथे तुम्ही अटॅच करू शकता। इथे क्लिक केल्यानंतर
इथे सर्टिफिकेट अटॅचमेंटला क्लिक केल्यानंतर ड्रॉप फाईल्स हिअर ऑर क्लिक टू अपलोड, तुम्ही इथे इथून अपलोड करू शकता किंवा फाईल्स तुमची इथे ड्रॅग करून इथे सेव्ह करू शकता. प्लीज क्लिक ऑन बिलो ॲड बटन आफ्टर फिलिंग अप अबाउट एज्युकेशन डिटेल्स. एज्युकेशन डिटेल्स भरल्यानंतर अजून तुम्हाला काही ॲडिशनल एज्युकेशनल डिटेल्स द्यायचे असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन भरल्यानंतर ॲडिशनल डिटेल्स भरायचे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता. वर्क एक्सपिरियन्स इथे तुम्हाला भरावायचा आहे. डू यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स, जर तुम्हाला आधी काही एक्सपिरियन्स असेल बँकिंग क्षेत्रा रिलेटेड किंवा एनी अदर इंडस्ट्रीमध्ये तर यस नो असं सिलेक्ट करायचं आहे. आणि इथे तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे. ते सिलेक्ट फाईल करून तुम्ही इथे तुमचा रिझ्यूम अपलोड करू शकता. आणि हे रिझ्यूम अपलोड करणं इथं कंपल्सरी आहे. लँग्वेजेस तुम्हाला कोणत्या कोणत्या येतात, इथे इंग्लिश दिले, फ्रेंच आहे, थाय, स्पॅनिश, डच अशा वेगवेगळे लँग्वेजेस दिलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही इथे हिंदी, मराठी किंवा इंग्लिश असं सिलेक्ट करू शकता ज्या लँग्वेजेसवर तुमचं प्रभुत्व आहे. रीड, राईट आणि स्पीक तुम्हाला त्या लिहिता, वाचता आणि बोलता येतात का त्याप्रमाणे इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्या लँग्वेजेसवर तुमचं कसं प्रभुत्व आहे, तुम्ही बिगिनर आहात की एक्सपर्ट आहात त्या लँग्वेजमध्ये, त्याप्रमाणे इथे तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्टमधून तसं सिलेक्ट करून ते ॲड करू शकता. आता प्री एम्प्लॉयमेंट अंडरटेकिंग आणि डिक्लरेशन इथे तुम्हाला भरावायचं आहे. इथे तुम्हाला याच्यासाठी आय अफर्म दॅट द इन्फॉर्मेशन फर्निश्ड इन द ॲप्लिकेशन बिलो इज ट्रू अँड ॲक्युरेट, याच्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे. फुल ॲड्रेस विथ पिनकोड इथे तुम्हाला लिहायचा आहे. तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुमचं व्हॉट्सअप ज्याच्यावर ॲक्टिवेट आहे तो नंबर तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे. आणि आय ऑथोराइज ICICI बँक टू कम्युनिकेट विथ मी, या म्हणजे इथून पुढचे जे काही अप्रेंटिसशिपचे डिटेल्स असतील ते तुमच्या मोबाईल आणि ईमेल आयडीवर कम्युनिकेट होत असल्यामुळे तुम्ही इथे क्लिक करायचं आहे की तुम्ही ऑथोराइज करता ICICI बँकेला की या अप्रेंटिसशिप प्रोग्रामबद्दल जे काही पुढचे कम्युनिकेशन असतील की ते तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे, ईमेल आयडीद्वारे ते तुम्हाला कळवू शकता. सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर पार्ट 1 ॲप्लिकंट डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता. डू यू हॅव एनी इमिजिएट ब्लड रिलेटिव्स, पॅरेंट्स, सिबलिंग, स्पाउस, ऑफस्प्रिंग वर्किंग और अंडर कन्सिडरेशन फॉर एम्प्लॉयमेंट ॲट ICICI बँक. दॅट मीन्स वॉट की ICICI बँकेमध्ये तुमचे कोणतेही रिलेटिव्ह, फॉर एक्झाम्पल तुमचे म्हणजे वडील असतील किंवा तुमचे भावंड असतील किंवा तुमचा नवरा किंवा तुमची बायको, जर ICICI बँकमध्ये कोणी तुमचं रिलेटिव्ह काम करतंय का, येस नो असं तुम्हाला सिम्पलचं उत्तर द्यायचं आहे. हॅव यू बीन इंटरव्ह्यूड बाय ICICI बँक इन द लास्ट 1 year, मागच्या एका वर्षामध्ये तुम्ही इथे इंटरव्ह्यू दिला आहात का, कोणत्या पोझिशनसाठी अप्लाय केले का, त्या पद्धतीने येस आणि नो असं सिलेक्ट करायचं आहे. आर यू करंटली वर्किंग ॲट ICICI बँक और एनी ICICI ग्रुप कंपनी. ICICI बँकेच्या ज्या काही रिलेव्हंट सिस्टम कंपनी किंवा जे काही त्यांचे रिलेव्हंट ब्रांचेस असतात तिथे कुठे तुम्ही काम केलं आहे का, येस नो असं सिलेक्ट करा. डू यू हॅव एनी क्रिमिनल केस चार्जेस पेंडिंग अगेन्स्ट यू, कोर्टामध्ये तुमची काही केस वगैरे सुरू आहे का, काही क्रिमिनल चार्जेस आहेत का, त्याप्रमाणे तुम्ही येस नो हा असं व्हॅलिड डेटा इथे भरायचा आहे. डू यू हॅव एनी कम्युनिकेबल कंटेंजियस डिसीज, तुम्हाला काही लॉंग टर्म डिसीज आहे का किंवा काही मोठा आजार आहे का, कॅन्सर, ट्यूमर असं काही असेल तर त्या पद्धतीने किंवा तुमची काही मेजर इंजुरी आहे का, मेडिकल कंडिशन्स काही आहेत का, त्याप्रमाणे तुम्हाला इथे येस नो असं सिलेक्ट करायचं आहे. इतका फॉर्म भरून झाल्यानंतर हा डिक्लेरेशन वाचून घ्या, ऑथरायझेशन जे आहे हे समजून घ्या. त्यानंतर इथं सेव्ह केल्यानंतर तुम्ही इथे सक्सेसफुली अप्रेंटिसशिपसाठी प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता. आणि यानंतर जे काही कम्युनिकेशन डिटेल्स असतील, यानंतर फर्दर काहीही कम्युनिकेशन डिटेल्स असतील ते ICICI बँकेद्वारे HR टीम त्यांची असते तिथून तुम्हाला कळवण्यात येईलच नक्की. सो ही संधी अशा उमेदवारांसाठी नक्कीच चांगली आहे ज्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. त्यामुळे ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कारण याच्यामध्ये कोणती एक्झाम होत नाहीये, कोणती फी भरायची नाहीये किंवा कोणताही असं अवघड असं काही इंटरव्ह्यू प्रोसेस याच्यामध्ये नसणार आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये बँकिंग एक्सपिरियन्स भेटू शकतो, तोही 1 वर्षाचा. प्लस तुम्हाला याच्यामध्ये सर्टिफिकेट भेटणार आहे, स्टायपेंड भेटणार आहे, फुल टाईम अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे. त्यामुळे ही नक्कीच एक चांगली संधी आहे. अशाच प्रकारे नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.